तर नवरात्रीच्या उपवासामध्ये असा झटपट होणारा आणि चटपटीत मस्त असा टेस्टी नाश्ता मिळाला तर उपवास न करणारे सुद्धा आवर्जून उपवास करतील आणि 9 दिवस काय 15 दिवस उपवास कराल आणि रोज हा चटपटीत नाश्ता बनवून खा। इतका मस्त असा हा टेस्टी स्नॅक्स रेसिपी इथे तयार केलेली आहे आणि ते सुद्धा अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होतात हे स्नॅक्स। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। आणि जर कोणी नवीन असेल ना चॅनलवर तर सबस्क्राईब करा अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी। आणि माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। फुल वॉच केल्यानंतरच छान छान कमेंट्स करा आणि लाईक सुद्धा करा। हा तुमच्या लाईक्स कमेंट्समुळे आम्हाला भरपूर मोटिवेशन मिळतं, त्यामुळे आवर्जून लाईक करा। लाईक करायला अजिबात पैसे लागत नाही आणि सबस्क्राईब करा छान छान रेसिपी पाहण्यासाठी मराठी किचन विथ मनीषा। तर चला मग लगेचच नवरात्रीच्या उपवासासाठी स्पेशल ही स्नॅक्स रेसिपी आपण बनवूया। अगदी झटपट 5 ते 10 मिनिटांमध्ये होणारी आणि खायला सुद्धा तितकीच यम्मी आहे, कमी साहित्यामध्ये बनणारी आहे। चला मग लगेचच वेळ वाया न घालवता आपण ही रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त अशी चटपटीत रेसिपी आहे। तर इथे काय घेतले आहेत मी, सर्वात प्रथम 3 आलू मध्यम आकाराचे। आता आपल्याला हे जे आलू आहेत ना उकडवून घ्यायचे आहेत, छान असे नरम होईपर्यंत हे आलू उकडवून घ्यायचे आहेत आपल्याला। तर या कुकरमध्ये, हा प्रेस्टिजचा कुकर आहे, या कुकरमध्ये फक्त 1 सिटीमध्ये आलू छान उकडवून तयार होतात। खूप छान कुकर आहे, मी फ्लिपकार्टवरून घेतला। याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तिथून तुम्ही हा कुकर परचेस करू शकता। तर हे बघा, आपले आलू इथे उकडवून तयार झालेले आहेत। तर हे जे गरम पाणी आहे ते फेकून देऊया आपण आणि आलूचे छिलके वगैरे काढून घेऊया। हे बघा, मी आलूचे छिलके वगैरे काढून घेतले। आता इथे हाताने तुम्ही हे स्मॅश करून घेऊ शकता किंवा मग स्मॅशर असेल तुमच्याकडे तर त्याच्याने पण तुम्ही स्मॅश करून घेऊ शकता। तर मी आलू छान असे स्मॅश करून घेतलेले आहे। आता मी इथे अर्धा वाटी भगरचं पीठ टाकत आहे आणि अर्धा वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकत आहे। अर्धा वाटीपेक्षाही कमी घेतलेलं आहे पीठ। इथे मी 2 मध्यम आकाराचे आलू घेतलेले आहेत, त्या प्रमाणातच हे पीठ घ्यायचं। अर्धा छोटा चम्मच मी इथे रेड चिली फ्लेक्स आणि अर्धा छोटा चम्मच ओरिगॅनो टाकलेला आहे आणि मी इथे साधं मीठ वापरलेलं आहे। तुमच्याकडे सेंधव मीठ असेल किंवा मग तुम्हाला साधं मीठ जमत नसेल ना तर तुम्ही सेंधव मीठ इथे टाकू शकता, चवीनुसार टाकायचं। आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत बारीक चिरलेल्या। 1 छोटा चमचा मी यामध्ये जिरा सुद्धा टाकलेला आहे। कोथिंबीर टाकायची। काही भागामध्ये कोथिंबीर उपवासाला जमते आणि काही भागामध्ये जमत नाही, तुम्हाला जमत असेल तर टाका, अन्यथा स्किप करा कोथिंबीर। आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं। यामध्ये पाणी टाकण्याची फारशी आवश्यकता नाही, कारण आलू आपले थोडे ओलसरच असतात, पण तुम्हाला आवश्यकताच पडली तर थोडं इथे पाणी टाकून आवश्यकतेनुसार हे छान असं भिजवून घ्यायचं। साधारणतः आपण वडे वगैरे करण्याकरता कसं मिश्रण भिजवतो त्याप्रमाणे भिजवायचं। हे बघा, सर्व मी हे छान असं मिक्स करून याचा गोळा तयार करून घेतलेला आहे। आता आपण काय करायचं आहे, एक छोटा गोळा घ्यायचा, हाताला थोडं तेल लावायचं, चिपकत असेल तर, पण हे चिपकत नाही हे मिश्रण सहसा। आता हा जो गोळा आहे ना, तेल लावून आपण याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे आणि ही पोळी लाटताना हळूवार हाताने लाटायची, कारण यामध्ये आलू आहेत त्यामुळे ही पोळी तुटण्याची शक्यता असते, त्यामुळे हळूवार हाताने ही पोळी लाटून घ्यायची। मध्यम याची जाडी ठेवायची आहे, मी तुम्हाला दाखवते। थोडं थोडं तेल लावत जायचं आणि हळूवार हाताने, हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे। अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये हे स्नॅक्स तयार होतात। तुम्ही असं नॉर्मल डे मध्ये सुद्धा खाऊ शकता, असं नाही की उपवासामध्येच खाल्लं पाहिजे, पण मी उपवासासाठी स्पेशली सांगते, कारण आता उपवास सुरू आहेत नवरात्रीचे। तर बऱ्याच जणांना नवरात्रीमध्ये काय साबुदाण्याची खिचडी खाऊन बोर होतं, त्यामुळे असं मी एक वेगळं पदार्थ तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आणि आशा करते तुम्हाला ही स्नॅक्सची रेसिपी नक्कीच आवडेल। तर याच्या कळा वगैरे आपण अशा कापून घेणार आहोत। हे बघा, अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घेतलेली आहे। खूप पातळ नाही लाटायची ही पोळी आणि खूप जाड सुद्धा नाही लाटायची। आता याच्या कळा मी चम्मचने कट करून घेत आहे, तुम्ही चाकूने सुद्धा कट करून घेऊ शकता। आणि प्लीज इकडे तिकडे जाऊ नका, व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। फुल वॉच केल्यानंतर छान छान कमेंट्स करा।
आणि कोणाकोणाच्या कोणत्या माझ्या मैत्रिणींचे नवरात्रीचे उपवास आहे, गरबा खेळायला जाता का तुम्ही, मला नक्की कमेंट करून सांगा. आणि गरबा खेळायला भरपूर एनर्जी लागते, तर अशा प्रकारचे स्नॅक्स तुम्ही नक्की खाऊ शकता. तुम्ही हे स्नॅक्स जे आहेत ना मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, असं नाही की उपवासामध्येच खाल्लं पाहिजे. तर हे बघा अशा प्रकारे मी कट करून घेत आहे, तुम्ही बघत आहे व्हिडिओमध्ये. अशा प्रकारे त्रिकोणी आकाराचे कट करून घ्यायचे आहेत आपल्याला. तर सर्व आपण हे त्रिकोणी आकाराचे कट करून घेऊया. आणि याला छान छान नाव तुम्ही नक्की सुचवा मला कमेंट बॉक्समध्ये की या रेसिपीला नाव काय ठेवायचं. तर हे बघा अशा प्रकारे त्रिकोणी आकाराचे मी हे कट करून घेतलेले आहेत. आणि कढईमध्ये तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही जे हे आहेत ना तेलामध्ये किंवा मग तुपामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. तर हे बघा तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. हे बघा मी सर्व असे तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही या रेसिपीला नाचोस सुद्धा म्हणू शकता किंवा मग चिप्स सुद्धा म्हणू शकता, उपवासाचे चिप्स सुद्धा नाव ठेवू शकता. आणि मला सांगा हे नाव योग्य आहे की नाही, तुमच्याकडून सुद्धा काही नाव सुचवा छानसं. आता आपण हे गरम तेलामध्ये छान असे तळून घेणार आहोत. हे तळायला फार जास्त वेळ सुद्धा लागत नाही, अगदी टाकल्याबरोबर हे तळून रेडी होतात. मी तुम्हाला दाखवते आता. हे बघा टाकल्याबरोबर हे पटकन तळून रेडी होतात. म्हणजे तुम्हाला ही जी रेसिपी आहे ना करायला मोस्टली 10 ते 12 मिनटं लागतील. 10-12 मिनटामध्ये तुम्हाला तुमची ही रेसिपी अगदी तयार होईल. आणि नवरात्रीमध्ये गडबड असते कामाची. तर नवरात्रीमध्ये गडबड असते कामाची, बऱ्याचशा जणांना वेळ नसतो. तर तुम्ही अशा प्रकारे ही झटपट रेसिपी तयार करू शकता. तर बघू शकता किती झटपट तळून रेडी सुद्धा झालेले आहेत. चला आता आपण काढूया. आणि कलर सुद्धा किती छान आलेला आहे बघू शकता तुम्ही. आणि टम्म फुगलेले आहेत आपले हे इथे चिप्स उपवासाचे. चला आता आपण सर्व तळून घेऊया. मध्यम आचेवरच तळायचे. हे बघा आपले इथे कुरकुरीत उपवासाचे चिप्स तळून रेडी झालेले आहेत. आशा करते तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत सुद्धा नक्की शेअर करा. आणि नवीन असेल ना तर प्लीज सबस्क्राईब करा. मराठी किचन विथ मनीषा. अशाच छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. उपवासाच्या सुद्धा मी छान छान रेसिपी यासमोर आणणार आहे येत्या 2-3 दिवसामध्ये. त्यामुळे बघायला अजिबात विसरू नका. साईडला बेल आयकॉन असते ती सुद्धा प्रेस करा. आणि कमेंटच्या बाजूला हाईपचं बटन असते, प्लीज ते हाईपचं बटन प्रेस करून सहकार्य करावे अशी सर्वांना माझी विनंती आहे. आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. तर केव्हा बनवत आहे तुम्ही ही स्नॅक्स रेसिपी उपवासासाठी मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा किती मस्त आपले तयार झालेले आहेत. तुम्ही हे जे आहे ना शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा मग दहीसोबत खाऊ शकता किंवा मग असेही खाल्ले ना तरी सुद्धा खूप छान वाटतात. तर भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा. नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मस्त एन्जॉय करा असं स्नॅक्स खाऊन. गरबा खेळा, मस्त मजेत राहा, आनंदात राहा आणि माझ्या रेसिपीज बघत राहा. बाय बाय, टेक केअर.